अलिशान मोटारी लाल दिवा लावून तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा हुबेहूब गणवेश परिधान करून लाखो रुपये किमतीच्या गोवा बनावट दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने रविवारी पर्दाफाश केला। तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे, वय वर्ष 33, राहणार जाधववाडी कोल्हापूर, सैन्य दलातील निवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे, 57 वर्ष, राहणार अंदोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांना जेरबंद करून पथकाने 2.5 लाख रुपये किमतीचा दारूसाठा, 2 मोटारी असा 27,73,000चा मुद्देमाल हस्तगत केला। नेसरी गडहिंग्लज मार्गावर महागावजवळ रविवारी मध्यरात्री नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी स्नेहलता नरवणे यांनी दिली। जिल्ह्यात चंदगड मार्गे गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गडहिंग्लज येथील भरारी पथकाने कोल्हापूर व गडहिंग्लज येथील भरारी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला। नेसरी गडहिंग्लज महामार्गावर मध्यरात्री गस्ती पथके तैनात करण्यात आली। महागावच्या हद्दीत कामत ओढ्याजवळ संशयास्पद स्थितीत 2 अलिशान मोटारी आढळल्या। त्यापैकी एका मोटारीवर लाल दिवा लावल्याचेही दिसून असल्याचे अधीक्षक नरवणे यांनी सांगितले। मोटारीतील दोघांमध्ये चौकशी केली असता संशयित नितीन ढेरे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात मोटारी चालक म्हणून पुढील सीटवर बसल्याचे आढळले, तर निवृत्त जवान शिवाजी धायगुडे हा त्याच शेजारच्या सीटवर बसला होता। पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये 2,50,000 रुपये किमतीचे गोवा बनावट दारूचे 36 बॉक्स आढळले। त्यामध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या दारूचा समावेश होता। या दारूसाठा कोणाकडून व कोणासाठी आणण्यात येत होता याची चौकशी सुरू आहे। तस्करीच्या आणखी काही संशयितांचा समावेश असल्याची शक्यता असल्याचेही अधीक्षकांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।